नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2026साठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दर फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. तर मंत्रिमंडळाने खरीप हंगाम 2026 1/4/2026 ते 30/9/2026साठी फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक खतावर पोषक तत्वावर आधारित अनुदान दर मंजूर केले आहेत. खरीप हंगाम 2026साठी अंदाजित अर्थसंकल्पीय गरज सुमारे 41,534 कोटी असून ही रक्कम खरीप 2025पेक्षा सुमारे 4,317 कोटींनी अधिक आहे. खरीप हंगाम 2026साठी DAP आणि NPK श्रेणीसह पीके खतावर मंजूर दरानुसार अनुदान दिले जाईल असं सुद्धा या ठिकाणी हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. आता आपण 2 नंबरची अपडेट पाहूया. 2 नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. खरीप हंगाम 2026साठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दर फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांसाठी फायदा नेमकं काय आहे? तर अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी दरात शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता ही सुनिश्चित केली जाईल. खतांच्या आणि इनपुटच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील अलीकडील प्रवाह लक्षात घेऊन पोटॅशिक व फॉस्फॅटिक खतांवरील अनुदानाचे युक्तिकरण करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.